राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. काल दिवसभरामध्ये आपण एक दुपारपासून बातमी बघितली असेल, ती म्हणजे राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे, जे मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष देखील आहेत, यांनी आणि नवी मुंबईच्या पूर्ण टीमनी नवी मुंबईमध्ये नेरूळ या ठिकाणी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची बऱ्याच दिवसापासून ते स्मारकाचं उद्घाटन करायचं बाकी होतं, पेंडिंग होतं. आणि त्या ठिकाणी अतिशय गलिच्छ असणाऱ्या कागदामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक त्या ठिकाणी ठेवलं होतं. हे बघून अमित ठाकरे यांना राग अनावर झाला आणि त्यांनी त्या स्मारकाचं उद्घाटन करून टाकलं. अतिशय चांगली गोष्ट आहे. जर छत्रपतींचा अपमान कोण करत असेल तर त्याच्या पलीकडे जाऊन जर एखाद्याने त्याला न्याय दिला असेल किंवा त्या घटनेला न्याय दिला असेल किंवा छत्रपतींच्या स्मारकाला जर उद्घाटन केलं असेल आणि तो अपमान रोज होता तो बंद केला असेल, तर शिवद्रोही असणाऱ्या ह्या सरकारनं त्यांच्यावरती गुन्हे दाखल करायची घाई का केली? एक सगळ्यात महत्त्वाचं, या ठिकाणी पार्थ पवारसारख्या व्यक्तीवरती 1800 कोटी रुपयांचे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अजूनपर्यंत गुन्हे दाखल केलेले नाही आहेत, परंतु अमित ठाकरे यांच्यावरती मात्र गुन्हे दाखल करायची मला अतिशय वाईट घाण बोलायचं आहे, परंतु माझा शब्द मी थांबवतो आहे. ह्या शिवद्रोही असणाऱ्या सरकारला, ह्या निजामांच्या अवलादींना का घाई करायची ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अमित ठाकरे आणि मनसेच्या लोकांवरती गुन्हा दाखल करायची? तुमचं म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की सांगा.